तुमची पण भेंडीची भाजी बुळबुळीत होते का? तर माझी ही रेसिपी नक्की ट्राय करा, जी आहे एकदम कोल्हापुरी स्टाईल. भेंडी स्वच्छ धुवून कोरडे करून घेऊन त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आणि त्याला तेलामध्ये शॅलो फ्राय करायचं. जसे मी माझी भेंडी ऑलरेडी चिरून घेतलेली आहे, त्याच्यात मी 2 पळी तेल घालून ती भेंडी पूर्णपणे तेलामध्ये शॅलो फ्राय करायला ठेवत आहे. तेल तापल्यानंतर त्यामध्ये चिरलेली भेंडी घेऊन ती थोडीफार शॅलो फ्राय करून घ्यायची. आणि शॅलो फ्राय करताना लक्षात द्यायचं की हे सारखं हलवत राहणं गरजेचं आहे. यातच तुम्ही अर्धा चिरलेला लिंबाचा रससुद्धा टाकू शकता. मी लिंबाचा रस टाकलेला व्हिडिओ इथे ॲड करायचं राहून गेलं आहे, पण तुम्ही अर्धा लिंबाचा रस टाकू शकता, ज्यामुळे भेंडी बुळबुळीत राहणार नाही, चिकटणार नाही आणि सुट्टी होऊन जाईल. या भेंडीमध्ये फक्त लक्ष देण्याचं कारण एकच की ही सारखी हलवावी लागते आणि थोडी हाय फ्लेमवर तुम्ही याला परतवत राहा, जेणेकरून ती खाली चिकटणार नाही. किंवा भाजत असताना तोपर्यंत 2 कांदे बारीक चिरून घ्यायचे आणि 1 टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा. आपल्याला फोडणीसाठी बारीक चिरलेले 2 कांदे, 1 टोमॅटो, 3-4 लसणाच्या पाकळ्या आणि थोडं जिरं लागणार आहे. चुटकी वाजून कांदा टोमॅटो चिरण्याचा प्रयत्न केला पण काही झालं नाही, त्यामुळे शेवटी सुरीनेच चिरून घेतला. आणि ह्या लसणाच्या पाकळ्यांना जेवढा जोर असेल तेवढा लावून ठेचून घ्या. शॅलो फ्राय केलेली भेंडी दुसऱ्या एका भांड्यात काढून घ्या आणि त्याच कढईमध्ये थोडं तेल टाकून तेल गरम झाल्यावर त्यात जिरे टाका. जिरे तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाका, ज्या आपण आधीच ठेचून घेतलेल्या आहेत. त्यामुळे लसणाचा अर्क आहे तो तेलामध्ये उतरेल आणि त्याची चांगली चव भेंडीला लागेल. आता आपल्या लसणाच्या पाकळ्या आणि जिरे तडतडून झालेले आहेत. एकदम लालसर होईपर्यंत हे दोन्ही तडतडून घ्यायचे. त्याच्यानंतर आपण जो बारीक चिरलेला कांदा होता तो कांदा यामध्ये टाकायचा आणि शॅलो फ्राय करून घ्यायचा. हा कांदासुद्धा लालसर होईपर्यंत परतवायचा. हा सुद्धा मोठ्या आचेवरच परतवून घ्यायचा आहे. कांदा परतवून झाल्यानंतर त्याच कढईत बाजूला टोमॅटोसुद्धा परतवून घ्या. आणि टोमॅटो कांदा एकत्र नाही परतवायचा, आधी कांदा अर्धा परतवून घ्यायचा आणि त्याच कढईत शेजारी टोमॅटो परतवायचा. कारण का टोमॅटो परतवताना त्याचा रस आहे तो कांद्याला लागला तर कांदा शिजण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो. आता आपला कांदा लालसर परतवून झालेला आहे, त्याच्याच शेजारी आपण टोमॅटोही टाकत आहोत. टोमॅटोने पाणी सोडून टोमॅटो मऊ झालेला आहे. आता कांदा आणि टोमॅटो आपण एकत्रच परतवून घेत आहोत. हे एकत्र मिश्रण करत असताना याच्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडी हळद, तिखट तुमच्या चवीनुसार घाला. आम्ही कोल्हापुरी असल्यामुळे आम्हाला तिखट फार लागतं, त्यामुळे आम्ही आमच्या चवीनुसार जास्त तिखट मी याच्यात टाकलेलं आहे. हे लाल तिखट टाकल्यानंतर पुन्हा एकदा परतवून घ्या. आणि हे परतताना लक्षात असू द्या की हे मिश्रण जेवढं चांगलं तुम्ही परतवाल तेवढं चांगलं तेल सुटेल आणि आपली भेंडी बुळबुळीत राहणार नाही, ती एकदम मस्त राहील, चमचमीत राहील. तुम्ही बघू शकता आता मीठ टाकलेलं आहे आणि त्यामुळे आपलं भेंडी जे आपण कांदा आणि टोमॅटो टाकला होता त्याला चांगलं पाणी सुटलेलं आहे, पाणी आणि तेलसुद्धा सुटलेलं आहे. आता ह्या तेल सुटलेल्या कांदा आणि टोमॅटोच्या मिश्रणामध्ये आधी शॅलो फ्राय केलेली भेंडी टाकून परत परतवून घ्या. 4 ते 5 मिनटं आता फक्त आपल्याला परतवायचं आहे, ते पण हाय फ्लेमवर. कारण आपण ऑलरेडी भेंडी शॅलो फ्राय केली आहे, त्यामुळे ती ऑलरेडी मऊ झालेली आहे. पण तुम्ही बघू शकता की ही भेंडी कुठेही बुळबुळीत झालेली नाही आहे. प्रत्येक भेंडीचे काप आहेत ते वेगवेगळे आहेत. भेंडी चांगली परतवून घेतल्यानंतर भाजलेले शेंगदाण्याचे कूट आपण इथे वापरणार आहे. त्यासाठी मी आधीच भाजलेले शेंगदाण्याचं कूट करून घेतलेला आहे. आणि हा कूट म्हणजे एकदम बारीक पावडर न करता थोडी भरडच ठेवायची, त्यामुळे
जेव्हा आपण ही भेंडीला शेवटचा हात मारून भाजत ठेवतो किंवा शिजत ठेवतो त्यावेळी हा कूटसुद्धा थोडासा कुरकुरीत होतो. तुम्ही नक्कीच बघू शकता की भेंडी एकदम चरचरीत अशी झालेली आहे. ह्याची चवसुद्धा एकदम छान लागते. ह्याच्यासाठी आपण कुठलेही एक्स्ट्राचे मसाले वापरणार नाही आहोत आणि वापरण्याची गरजही नाही. जेवढं साधं सोपं आपले तिखट मीठ हळद यामध्ये जी भाजी बनते त्याची चव बाकी कुठल्याही मसाले वापरून केलेल्या भाजींना येत नाही. उलट आपल्याला ॲसिडिटीचा त्रासच होतो. आता माझी भाजी पूर्ण बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला भाजीचा चरचरीत असा आवाजही येत असेल कारण त्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. हीच गरम भेंडीची भाजी तुम्ही चपाती किंवा तुमच्या आवडीच्या ज्वारीच्या भाकरीसोबत, ज्वारी किंवा तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता. माझ्या चपात्यासुद्धा ऑलरेडी झालेल्या आहेत त्यामुळे मी चपातीसोबत ही भाजी सर्वांना वाढणार आहे. अशाच रेसिपीसाठी मला फॉलो करा. थँक्यू.